पासपोर्ट साईज फोटो, पोस्टकार्ड साईज फोटो. काय आहे एनटीएचा रूल? नेमकं नाव कसं असावं? पूर्ण नाव टाकायचंय की फक्त आडनाव आणि नाव टाकून जमेन? डेट नेमकी कोणती टाकायची? लेटर्स कॅपिटल लेटर यूज करायचे की स्मॉल लेटर? आणि पोस्टकार्ड साईज फोटो किती घ्यायचे आणि पासपोर्ट साईज फोटो किती काढायचे? या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये आपण घेतोय. सोबतच जर समजा आपल्या फोटोवर जर काही चूक झाली तर आपण भरलेला जो ऍप्लिकेशन फॉर्म आहे तर तो रिजेक्ट होणार का? बघूया. पहिला प्रश्न, एनटीएच्या रूल मध्ये नेमकं काय दिलेलं आहे? आपल्या फोटोवर नेमकं नाव कसं असावं? पूर्ण नाव टाकायचंय का? तर मित्रांनो, एनटीएचं ऍप्लिकेशन फॉर्म भरताना जी पहिली स्टेप आहे तर ती आहे रजिस्ट्रेशन. रजिस्ट्रेशन करत असताना तुम्हाला तुमची माहिती जसं की पूर्ण नाव, आईचं नाव, वडिलांचं नाव हे सर्व त्यामध्ये फिल करावं लागतं. मोबाईल नंबर, मेल आयडी हे सगळं रजिस्ट्रेशन करताना यूज करावं लागतं. रजिस्ट्रेशनसाठी एनटीएच्या इन्फॉर्मेशन बुलेटिन मध्ये स्पष्ट दिलेलं आहे की तुम्हाला रजिस्ट्रेशन हे 10वीच्या मार्कशीट प्रमाणे करायचंय. म्हणजे 10वीच्या मार्कशीटवर जे तुमचं नाव असेल, ज्या पद्धतीनं असेल तर तीच पद्धत तुम्हाला यूज करायची. 10वीच्या मार्कशीटवर जर आडनाव अगोदर आलेलं असेल तर तुम्ही नीटचं रजिस्ट्रेशन करताना आडनाव अगोदर घेणार आहात. आणि जर 10वीच्या मार्कशीटवर तुमचं नाव अगोदर असेल तर तुम्हाला नीटचं रजिस्ट्रेशन करताना नाव अगोदर घ्यायचंय. मग आता यामुळं एक मुद्दा आपला स्पष्ट होतो. तुम्ही पासपोर्ट साईज फोटो काढा किंवा पोस्टकार्ड साईज फोटो काढा, त्यावरचं जे नाव असायला पाहिजे तर ते सुद्धा आपण जे ऍप्लिकेशन भरतोय नीटचं रजिस्ट्रेशन जे करणार आहोत तर ते 10वीच्या मार्कशीट प्रमाणे करतोय. तर त्यामुळं आपल्या फोटोवर जे नाव आहे तर ते सुद्धा 10वीच्या मार्कशीट प्रमाणेच यायला पाहिजे. प्रश्न दुसरा, की ते कॅपिटल लेटर मध्ये असावं की स्मॉल लेटर मध्ये? बघा, तुम्ही ते जे नाव आहे तर ते कॅपिटल लेटर मध्ये घ्यावं. कारण परत एक पॉइंट आहे, नीटच्या इन्फॉर्मेशन बुलेटिन मध्ये रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला कॅपिटल लेटर यूज करायचे. तुमचं नाव, तुमच्या वडिलांचं नाव, तुमचं आडनाव जे समजा तुमच्या 10वीवर आहे तर त्या पद्धतीनं बट कॅपिटल लेटर तुम्हाला यूज करायचे. तर त्यामुळं जो फोटो तुम्ही काढणार आहात, पासपोर्ट, पोस्टकार्ड, तर या फोटोवर तुमचं नाव जे आहे तर ते त्याच पद्धतीने तुम्ही घेणार. थोडक्यात कॅपिटल लेटर मध्ये घ्या. आता प्रश्न पुढचा, 2023 मध्ये काढलेला फोटो तर तो चालेल का? इन्फॉर्मेशन बुलेटिनच्या रूलनुसार, एनटीएच्या नियमानुसार तुमचा जो फोटो आहे तर तो 1/1/2024 आणि त्यानंतरचा काढलेला असावा. थोडक्यात या वर्षातील तुमचा फोटो असावा. जुना फोटो चालणार नाही. फोटो काढत असताना तुम्हाला 2 प्रकारचे फोटो, पासपोर्ट आणि पोस्टकार्ड. तर यामध्ये पासपोर्ट तुम्हाला 8 काढायचे आणि पोस्टकार्ड तुम्हाला 6 काढायचे. हे आपण कालच्या एका व्हिडिओमध्ये बघितलं. लवकरच आपण जिजाऊ अकॅडमीचं पेड काउन्सिलिंग सुरू करतोय. मागच्या काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तसं सांगितलेलं होतं की ज्यावेळेस पण सुरू करेन त्यावेळेस एक अपडेटेड तुम्हाला माहिती देईन. लवकरच हे सुरू होतील आणि लवकरच हे क्लोज सुद्धा होतील, कारण आम्ही दरवर्षी लिमिटेड ऍडमिशन घेत असतो. आता पुढचा एक प्रश्न असा येतो की नीटचा जो भरलेला फॉर्म आहे, जर फोटोमध्ये, नावामध्ये जर काही चूक झालेली असेल तर तो रिजेक्ट होऊ शकतो का? तर मित्रांनो, एनटीए ज्यावेळेस एखादा विद्यार्थी फॉर्म सबमिट करतो तर विद्यार्थ्यांचं एवढं सहजासहजी नुकसान होणार नाही. जरी समजा थोडीफार चूक असेल तरी तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार नाही. तर त्यामुळे पॅनिक होऊ नका. तुम्ही जर समजा नाव अगोदर घेतलेलं आहे, तुमच्या मार्कशीटवर आडनाव अगोदर आहे आणि तुम्ही फॉर्म भरून सबमिट सुद्धा केलेलं आहे तर पॅनिक होऊ नका. तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार नाही. थोड्या कारणामुळे फॉर्म रिजेक्ट होत नसतो. पण जर फोटो ब्लर असेल, तुमची साईन दिसत नसेल, तुम्ही अपलोड केलेले फिंगर आणि थंब जर दिसत नसतील तर मग फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो. किंवा माहिती जर चुकीची भरलेली असेल तर फॉर्म रिजेक्ट होतो. तर त्यामुळं हे जे कारण आहे तर हे खूप छोटं कारण आहे. तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार नाही. तर त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा, कारण येणारे सगळे अपडेट जे ते सुरुवातीपासून मी आपल्या जिजाऊ अकॅडमी युट्यूब चॅनलवर अपलोड करतोय. तर त्यामुळे तुमचा अपडेट मिस व्हायला नको. आज आपण या ठिकाणी थांबूया. ओके, बाय.